तर आणखी एक धक्कादायक बातमी जळगावातून पतीनंच पत्नीच्या हत्येची सुपारी दिली। जळगावातील शिक्षिकेच्या मृत्यूचं गूढ त्यामुळे उकललेलं आहे। 3 आरोपींना पोलिसांनी अटक सुद्धा केली आहे। 2 मार्चला शिक्षिका ऋषाली गावंडेला एका मालवाहू वाहनानं जोरदार धडक दिली। यात शिक्षिकेचा जागीच मृत्यू झाला। मात्र नातेवाईकांनी संशय व्यक्त केल्यानंतर शिक्षिकेच्या नवऱ्यानंच हत्येची सुपारी दिली असल्याचं उघड झालंय। आरोपी प्रकाश गावंडेनं मित्राच्या मदतीनं ट्रक चालकाला 1 लाख रुपयांची सुपारी दिली। पोलिसांनी या 3ही आरोपींना अटक केली आहे। पती होते प्रकाश गावंडे यांनी पैसे देऊन या खुनाचा कट रचला आणि पैसे दिल्यानंतर जो चालक होता मंगेश सूर्यवंशी यांनी ती गाडी अशा पद्धतीने चालवली, त्या महिलेला मागून धडक देऊन तिचा खून करण्यात आला। तर याचा आम्ही सगळं सखोल तपास केला। 3 आरोपी अटक केले। यांची रक्कम दिली होती हे कट करण्यासाठी आणि हे घडवून आणण्यासाठी, ती रक्कम देखील आम्ही जप्त केलेली आहे। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी प्रफुल्ल खंडारे आपल्या सोबत जोडलेले आहेत। प्रफुल्ल, या हत्येचा गूढ हे पोलिसांनी कसं उकललं? जगदीश, नक्कीच या संपूर्ण प्रकरणामध्ये पोलिसांच्या कारवाईचं या ठिकाणी कौतुक करावं लागेल। 2 मार्च रोजी ऋषाली गावंडे नामक ही जिल्हा परिषदेच्या उच्च प्राथमिक शाळेवर शिकवणारी शिक्षिका आहे। ती नेहमीप्रमाणे आपल्या घरून निघाली होती, मात्र सकाळीच तिचा मृत्यू तिचा पाठलाग करत असेल याची यत्किंचितही शंका तिला आली नसावी। त्यानंतर अपघात घडला, त्यामध्ये तिचा दुर्दैवी मृत्यू झाला। सुरुवातीला हा अपघात जो आहे सर्वसाधारण अपघात म्हणून सर्वांनी शिक्षिकेचा मृत्यू म्हणून या ठिकाणी शोक व्यक्त केला। मात्र त्यानंतर ऋषाली गावंडेच्या भावाने या संपूर्ण प्रकरण घेऊन पोलिसांकडे शंका व्यक्त केली। या आधी देखील ऋषाली गावंडेवर 3 वेळा विष प्रयोग केला असल्याचा आरोप जो आहे ऋषालीच्या भावाने पोलिसांकडे केला। त्यानंतर या ऋषालीने आपल्या जे पती आहे, सध्या आरोपी आहे प्रकाश गावंडे, याच्या विरोधात कौटुंबिक हिंसाचाराचा तक्रार जी आहे ते पोलिसांना दिलेली होती। त्या संदर्भात गुन्हा देखील दाखल झाला होता। मात्र त्यानंतर हे प्रकरणाचा समेट झाला आणि ऋषाली पुन्हा एकदा आपल्या नवऱ्याकडे नांदायला आली होती। मात्र 2 मार्च रोजी यांनी संपूर्ण अत्यंत कोल्ड ब्लडेड मर्डर जो आहे तो प्रकाश गावंडेने केला। आपला मित्र गावातील आहे मंगेश चौहुलकर याला हाताशी धरून त्यांनी शेगावचा वाहन चालक जो आहे मनीष सूर्यवंशी याला हाताशी धरलं, त्याला 1 लाख रुपये दिले आणि वाहनाची धडक देऊन त्याच्या पत्नीचा या ठिकाणी खून केला। हे संपूर्ण प्रकरण अत्यंत शांत डोक्याने या ठिकाणी हाताळलं गेलं होतं। मात्र मृतक जी आहे वैशाली गावंडे, तिच्या भावाने जेव्हा पोलिसांकडे या संपूर्ण प्रकरणावर शंका व्यक्त केली, हा अपघात नसून घातपात असल्याचा त्यांनी जेव्हा दावा केला, त्यानंतर पोलिसांनी खऱ्या अर्थानं तपास चक्रे फिरवली। यानंतर जी गाडी ताब्यात घेण्यात आली होती अपघातग्रस्त, त्या चालकाला पकडण्यात आला आणि चालकाला जेव्हा विचारपूस केली, चालकाच्या मोबाईलचे जेव्हा लोकेशन ट्रेस केले, त्याचे कॉल डिटेल्स जेव्हा काढले, तेव्हा खऱ्या अर्थानं हे संपूर्ण प्रकरण जे आहे ते चव्हाट्यावर आले। अत्यंत शांत डोक्यानं पती नराधम प्रकाश गावंडे यांनी आपल्या पत्नीला सुपारी देऊन ठार केलं। पती पत्नीच्या पवित्र नात्याला अशा पद्धतीने या ठिकाणी काळीमा फासला गेल्यानं संपूर्ण जिल्हा गेल्या 2 दिवसापासून या ठिकाणी हळहळ व्यक्त करतो आणि पोलिसांच्या कारवाईचं देखील या ठिकाणी कौतुक केलं जात आहे। पोलिसांनी वेळीच पुढाकार घेतला नसता, तांत्रिक गोष्टी तपासल्या नसत्या, तर हा घातपात आहे हे जगासमोर आलं नसतं। त्यामुळे पोलिसांच्या कारवाईचं या ठिकाणी जगदी निश्चितच कौतुक करावं लागेल। मात्र कितीही डोकं अशा पद्धतीने जर लावलं जात असेल कुणाचा संपवण्यासाठी किंवा खुनाचा कट रचण्यासाठी, तर मात्र शेवटी पोलीस यंत्रणा ज्या पद्धतीने काम करते तेव्हा एक ना एक दिवस तरी या ठिकाणी आरोपी जो आहे तो गळा लागतो नाही। आज आरोपी नवरा जो आहे या मृतकचा प्रकाश गावंडेसह त्याचा मित्र आणि जो वाहन चालक आहे, 3 जण अटकेत आहेत। तिघांनाही अटक केलेली आहे पोलिसांनी। प्रफुल्ल, तुम्ही असेच जोडलेले राहा।